मित्र हो, सकाळी उठल्याबरोबर पहिल्या 1 तासामध्ये तुम्ही नेमकं काय काम करता, नेमका काय विचार करता, काय खाता पिता, याला आरोग्यशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं किंवा भक्तिगीतं ऐकली तर दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटतं. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही काही योगासनं, मेडिटेशन आणि हलका फुलका व्यायाम जर केला तर दिवसभर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा संचारते, शक्ती संचारते, उत्साह वाढतो, कधीही तुम्ही थकून जात नाही. सकाळी उठल्याबरोबर पाण्यासोबत कधी तुम्ही हळद टाकून, कधी तुम्ही लिंबू पाणी, कधी सब्जाचं पाणी, कधी जिऱ्याचं, कधी धन्याचं पाणी असं आलटून पलटून जर घेत असाल तर दिवसभर तुमचं शरीर चांगलं हायड्रेटेड राहतं. सगळ्यात महत्वाचं तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि या पदार्थांच्या मध्ये असणारी सगळी पोषक तत्व तुमच्या आतड्यामध्ये चांगल्या प्रकारे शोषून घेतली जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यासोबत असं एक पेय सांगणार आहे, जे पेय जगातल्या कुठल्याही टॉनिक पेक्षा अत्यंत महत्वाचं, वरदान ठरणारं, सर्व आजारांवरती सगळ्यांच्यासाठी रामबाण असणारं हे पेय आहे. बरेच जण म्हणतात, डॉक्टर आम्हाला काहीतरी टॉनिक सुचवा, काहीतरी महागडं टॉनिक घेण्यामध्ये आनंद अजिबात बाळगू नका, कारण ते कृत्रिम आहे. जे नैसर्गिक आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू देखील होणार आहे. जे पेय बनवण्यासाठी फक्त तुम्हाला 5 मिनिट लागणार आहेत आणि या पेयामध्ये जे जे काही टाकायचे ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणार आहे. ते कोणी घ्यायचे, किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला, कशा पद्धतीने घ्यायचे, घेत असताना काय काळजी घ्यायची, कोणी नाही घ्यायचं, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला या पेयाचं गांभीर्य आणि महत्व लक्षात येईल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया, फक्त 1 ग्लास हे जर पेय तुम्ही पिलं तर तुम्हाला काय काय 6 फायदे होणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा आहे, वाढत्या वयानुसार जर तुमचं शरीर थकल्यासारखं वाटत असेल, शरीरामध्ये त्राण नसल्यासारखं वाटत असेल, शरीरामध्ये डिजनरेटिव्ह प्रोसेस किंवा ऱ्हास सुरू झाला असेल, विअर अँड टिअर मेकॅनिझम सुरू होतं वय वाढल्यानंतर, कामाच्या नादामध्ये आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीर थकून जातं, अशा वेळेला हे पेय तुम्हाला वरदान ठरणार आहे. नंबर 2, तुमचा कुठलाही गंभीर दुर्धर आजार असू द्या, त्या आजारामुळे तुमचं शरीर आरी आला असेल, गळाटा आला असेल, थकून गेला असेल, त्या आजाराचे दुष्परिणाम झाल्यामुळे तुमच्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झाली असेल तर अशा वेळी हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नंबर 3, शरीरामध्ये हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे अॅनिमिया, रक्तक्षय किंवा पांढरा कावीळ तुम्हाला झाला असेल, त्याच्यामुळे सतत तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा थोडं जरी काम केलं तर लगेच दम लागत असेल तर अशा वेळी तुम्हाला हे औषधासारखं काम करणार आहे. नंबर 4, शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, हातापाय तुमचे दुखत असतील, हातापायाला गोळे येत असतील किंवा सांधेदुखीसारखा आजार तुम्हाला झालेला असेल किंवा हातापायामध्ये कमजोरी आली असेल तर यामध्ये देखील चांगली रिकव्हरी होण्यासाठी मदत होणार आहे. 5वा महत्वाचा फायदा आहे, जर तुमच्या शरीरामध्ये सतत आळस किंवा सुस्ती आली असेल, कुठलाही त्राण नसल्यासारखं वाटत असेल, कुठलेही काम करायची इच्छा तुम्हाला होत नसेल किंवा काम करण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये, हातापायामध्ये नसेल, सतत थकवा जाणवत असेल थोडं जरी काम केलं तरी, तर त्यामध्ये देखील तुम्हाला हे वरदान ठरणार आहे. आणि 6वा महत्वाचा फायदा, जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल, मांसाहार तुम्हाला करता येत नसेल किंवा करू वाटत नसेल, तर अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्वाची जी कमतरता निर्माण होते ती खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शाकाहारी पद्धतीने भरून काढण्याची ताकद या पेयामध्ये आहे. या माध्यमातून तुमच्या शरीराच्या प्रत्येक स्नायूचं, सांध्याचं, हाडाचं आणि प्रत्येक पेशीचं चांगलं पोषण होण्यासाठी मदत होणार आहे. कारण हे असं नैसर्गिक पेय आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रतीचे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि फॅट आहेत, सोबतच वेगवेगळ्या प्रकारची खनिज आणि जीवनसत्व खचाखच भरलेली आहेत. त्यामुळे कुठल्याही महागड्या टॉनिक पेक्षा हे कमी नाही. आता पाहूया याच्यामध्ये नेमकं काय काय टाकायचंय आणि त्याचं नेमकं महत्व काय आहे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे 1 अक्रोड रात्रीच्या वेळेला तुम्हाला भिजू घालायचंय. सकाळी
उठल्यानंतर त्याची साल जेवढी निघेल तेवढी काढायची आणि ते बाजूला एका प्लेटमध्ये ठेवायचंय. मित्र हो, अक्रोडला ब्रेन फूड म्हणलेलं आहे, म्हणजे ते ब्रेन म्हणजेच मेंदूचं खाद्य आहे. अक्रोड जर तुम्ही वरून बघितले, व्हिडिओमध्ये बघू शकता, तर ते आपल्या मेंदू सारखं दिसतं. मेंदूला जसं सलकाय गायरा आहे, उंचवटे खड्डे असतात, अगदी तशीच रचना निसर्गाने याला केलेली आहे. याचा अर्थ याच्यामध्ये मेंदूचं पोषण करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. कारण या अक्रोडमध्ये असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलिफेनॉल नावाचे जे अँटीऑक्सिडंट आहेत, ते आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसच्या माध्यमातून तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत, त्याच्यामुळे मेंदूला विषबाधा होऊ शकते किंवा मेंदू खराब होऊ शकतो किंवा तो अशक्त थकून जाऊ शकतो. तर त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. वाढत्या वयानुसार मेंदू थकणं, मेंदूचा आकार कमी होणं, मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणं, मेंदूची कार्यक्षमता कमी होणं, याच्यावर देखील खूप चांगलं नियंत्रण मिळून मेंदूची कार्यक्षमता वाढत्या वयानुसार खूप चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी अक्रोड मधली पोषक घटक आपल्याला मदत करतात. यासोबतच अक्रोड मध्ये मुबलक प्रमाणामध्ये अल्फा लिनोलेइक ऍसिड असतात, ज्याच्यामुळे शरीरातील खराब चरबी म्हणजेच एलडीएल नावाची जी चरबी आहे ती कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला रक्तवाहिनी आणि हृदयाच्या आजारांपासून देखील बचाव होण्यासाठी मदत होते. सोबतच याच्यामध्ये असणारे जे मेलॅटोनिन आहे, याच्यामुळे आपल्या झोपेचं जे चक्र आहे, स्लीप सायकल आपण म्हणतो, ते खूप चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी मदत होते. निद्रानाशाचा आजार देखील दुरुस्त होतो आणि एकूणच आपल्या मेंदूची पॉवर वाढते, स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रितपणा वाढतो, कधीही आपल्याला विसरभोळपणा येणार नाही. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. किती घ्यायचे तुम्हाला? 4. कसे वापरायचे? रात्रीच्या वेळेला 4 बदाम स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर याची साल काढायची आणि तुम्ही प्लेटमध्ये ठेवायचे. ह्या सगळ्यांचं काय करायचं, कशा पद्धतीने वापरायचं हे शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. मित्र हो, या बदामामध्ये असणारे जे मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात, ज्याला आपण हेल्दी फॅट असं म्हणतो, याच्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कमी होऊन आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. याच्यामध्ये असणारे मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅटमुळे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. चा परिणाम म्हणून रक्तातील साखरेवर देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. बदामामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आहेत, फायबर आहेत, त्यामुळे बदाम अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घेतले तर तुमचं पोट चांगलं भरतं, जास्त वेळासाठी ते भरल्यासारखं राहतं, तुम्हाला खावखाव होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन देखील नियंत्रित राहण्यासाठी 100% मदत होते. शिवाय बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी या व्हिटॅमिन ई ची आपल्या शरीरामध्ये लागू होते. चा परिणाम म्हणून आपल्या त्वचेवरती किंवा केसांवरती जे विपरीत परिणाम आपल्या आहाराचे किंवा जीवनशैलीचे होत असतात, त्याच्यामधून किंवा स्ट्रेसचे होत असतात, त्याच्यामधून आपली सुटका होते आणि त्वचा केसांचं आरोग्य एकदम चांगलं राहण्यासाठी मदत होते. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नैसर्गिक स्त्रोत हा बदाम असल्यामुळे आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी एकदम चांगले आहेत. हाडं मजबूत होतात, सांधेदुखी कमी व्हायला लागते, सांध्यातलं वंगण वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मनुके. किती घ्यायचे? 8 ते 10. कशा पद्धतीनं? रात्री स्वच्छ धुवा आणि एका वेगळ्या पाण्यामध्ये भिजू घाला. तर हो, मनुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयर्न म्हणजेच लोह आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी मदत होते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं. ऑक्सिजन जर सगळ्या शरीराच्या पेशींपर्यंत अशा पद्धतीनं लोहाच्या माध्यमातून गेला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींचं ऑक्सिजनेशन होतं, एरिएशन होतं, व्हेंटिलेशन होतं. कधीही पेशी गुदमरून जात नाहीत, कधीही आपल्याला आळस येत नाही, कुठलेही आजार होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे लोह आपल्या शरीराला मुबलक मिळण्यासाठी मनुके आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. मनुक्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या आतड्यांच्या हालचाली चांगल्या होतात, शौचास चांगली मऊ बनते, कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता या आजारापासून आपला नैसर्गिक बचाव होतो. खूप चांगल्या प्रकारे पोटाचा कोटा रोजच्या रोज सकाळी उठल्याबरोबर साफ होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. मनुक्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे प्रतिकार शक्ती एकदम तंदुरुस्त मजबूत होते. कुठल्याही प्रकारचे संसर्ग होण्यापासून बचाव होतो. झाला असेल तर लवकर झाला असेल तर तो लवकर दुरुस्त होण्यासाठी फायदा होतो. यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडं तंदुरुस्त राहतात, सांध्यामध्ये देखील चांगली लवचिकता येते, तिथली सूज, वेदना, दाह कमी होण्यासाठी मदत होते आणि नैसर्गिक तंदुरुस्ती सांधे आणि हाडांच्या मध्ये येते. पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तदाब कमी आणि नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे हृदयाचा देखील खूप चांगल्या प्रकारे संरक्षण होतं, रक्तवाहिन्या देखील खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित राहतात. यामध्ये नैसर्गिक साखर आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी, क्विक एनर्जी मिळते. आता डायबिटीसच्या पेशंटनी खावं का नाही खावं, किती प्रमाणात खावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे.
यासोबतच या मनुक्याच्या मध्ये ओलोनेलिक ऍसिड नावाचा घटक आहे, ज्याच्यामुळं आपल्या दातांचं आणि एकूण तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. जर तुमचे दात किडत असतील किंवा अजून काही तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास येत असेल तर तो देखील दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अंजीर. किती घ्यायचे? 2 घ्यायचे. कशा पद्धतीने वापरायचे? रात्री झोपताना स्वच्छ धुवायचे पाण्याने आणि त्याच्यानंतर एका बाउल मध्ये हे भिजू घालायचे. ज्या बाउल मध्ये तुम्ही मनुके भिजू घातले त्याच्यामध्येच हे भिजू घाला. बदाम आणि अक्रोड जे आहे ते एका वेगळ्या भांड्यामध्ये तुम्हाला भिजू घालायचे. अंजीर मध्ये काय आहे? मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे आणि अंजीर मध्ये अशी ताकद आहे ज्याच्यामुळं आपल्या आतड्यामधले चांगले बॅक्टेरिया, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक ज्याला आपण म्हणतो, ते चांगले वाढण्यासाठी, सुधारण्यासाठी मदत होते. आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि या अंजीर मध्ये असणाऱ्या नैसर्गिक फायबरमुळं आपल्याला कधीही बद्धकोष्ठता होत नाही, कॉन्स्टिपेशन होत नाही. मुळव्याधीच्या किंवा फिशुलाच्या त्रासामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे हे अंजीर आपल्याला मदत करणार आहे. आणि जेव्हा आपली पचनशक्ती चांगली असते, शोषण शक्ती चांगली असते, तेव्हा आपल्याला आजार होत नाही. असलेले आजार देखील दुरुस्त होतात. तुम्ही बघा, वजन वाढणं असेल, बीपी असेल, शुगर असेल, या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे त्या लोकांचं पोटच साफ होत नाही. गच्च राहणं, गॅस होणं, ऍसिडिटी होणं, ब्लोटिंग होणं, सतत काहीतरी डांबरल्यासारखं होणं, करपट ढेकरा येणं किंवा शौचास व्यवस्थित साफ न होणं. पण ह्या सगळ्या पदार्थांच्या माध्यमातून पचनशक्ती सुधारण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. माऊली तुम्ही फक्त करून बघा. तुम्ही म्हणाल डॉक्टर एकदम जादूच झाली. जादू नाही, याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञान आहे. मित्र हो, या अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं आपल्या हाडांची तंदुरुस्ती होते. वाढत्या वयानुसार हाडं ठिसूळ व्हायला लागतात. खास करून महिलांच्या मध्ये मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. अशा वेळेला ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होतो. हाडं ठिसूळ होतात, लवकर फ्रॅक्चर होतात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस होतो, सांधेदुखी सुरू होते. अशा वेळेला हे टॉनिक सारखं काम करतं. हाडांचं टॉनिक, बोन टॉनिक ज्याला आपण म्हणतो, या अंजीरच्या माध्यमातून मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बायोटिन नावाचा जो घटक आहे तो आपल्या त्वचा आणि सगळ्यात महत्वाचं केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. केसाच्या ज्या तक्रारी आहेत, गळणं असेल काय, बघा की तुम्ही वरून केसाला काही करा, लावा, तेलफणी करा, काही शॅम्पू लावा, कुठलेही काही करा, अजिबात त्याचा फरक पडणार नाही. पण आतून तुम्ही पोटातून जर अशा प्रकारे मी सांगितलेलं हे ड्रिंक, पेय जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाचं पोषण चांगलं होणार आहे आणि सगळ्या अवयवांच्या मध्ये एक नवी ऊर्जा संचारणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा. यासोबतच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अंजीरचं सेवन करता तेव्हा तुमचं पोट लवकर भरतं, जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं, खाऊ हुमाला होणार नाही. तुमची जी तृप्ती आहे, सटायटी आपण म्हणतो, ती खूप चांगली होते आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो. पाचवा महत्वाचा घटक आहे ते म्हणजे डेट्स म्हणजेच पेंडखजूर. याच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे जी आपल्याला इन्स्टंट एनर्जी देते. क्विक, कितीही थकवा तुमचा आज आलेला असू द्या, रात्रभराचा उपवास असतो आणि दिवसभर सुद्धा तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर या पेयामधलं जे पेंडखजूर आहे ते तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा देण्यासाठी मदत होणार आहे. कारण कसं आहे बघा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर गाडीत पेट्रोल चांगल्या क्वालिटीचं टाकलं, त्याच्यामध्ये काही भेसळ नसेल किंवा काही ते थातूर मातूर तुम्ही चहाच खा, बिस्किटच खा, बेकरीचा पदार्थच खा, अजून काहीतरीच खा, असलं करत बसण्यापेक्षा चांगला नाश्ता करा. नाश्ता झाल्यानंतर हे पेय तुम्ही घ्या, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. किंवा नाश्ता करायला तुम्हाला वेळ नसेल तर हे पेय तुम्हाला दुपारच्या जेवणापर्यंत खूप चांगल्या प्रकारे शरीराला आधार देण्यासाठी, ताकद देण्यासाठी मदत होते. काहीतरी गाड्यावरचा नाश्ता सकाळी सकाळी फास्ट फूड, जंक फूड खाण्यापेक्षा हे कित्येक पटीने चांगलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हे असणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांसाठी किती डोस द्यावा, किती प्रमाणात द्यावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हो तर मित्र हो, ह्या डेट्स मध्ये अजून एक महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक फायबर, तंतुमय पदार्थ आहे जे रेचकाचं काम करतं. रेचक म्हणजे विरेचन करणारं, म्हणजे आतड्यामध्ये जे मल साचून राहतं, चिटकून राहतं, ज्याच्यामुळं तुमच्या आतड्याच्या हालचाली कमी होतात आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही, कोटा व्यवस्थित साफ होत नाही. अशा वेळेला डेट्स म्हणजे पेंडखजूर मध्ये असणारे फायबर आपल्याला मदत करतात आणि खूप चांगल्या प्रकारे पचन मार्गाची स्वच्छता करण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर आयर्न, लोह मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं मनुक्यासारखंच हे देखील आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी वाढून अॅनिमिया, रक्तक्षय नावाचा जो आजार आहे, कोणाला संडासमधून रक्त जात असेल किंवा नाकामधून रक्त, हिरड्यामधून रक्त, महिलांच्या मध्ये मासिक पाळीमधून जास्तीचा रक्तस्राव जात असेल आणि त्याच्यामुळे डॉक्टरनी सांगितलं हिमोग्लोबिन कमी झाले, तर अशा वेळी तुम्हाला हे पेय खूप चांगल्या प्रकारे ब्लड टॉनिक सारखं काम करणार आहे आणि त्यामुळे तुमचं रक्त देखील वाढण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. यासोबतच या पेंडखजूर मध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटिनॉइड आणि फ्लेव्होनॉइड्स आहेत जे आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन म्हणजे दाह कमी करतात. तीव्र प्रचंड स्वरूपाच्या वेदना तुमच्या शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये असतील, वाढत्या वयानुसार सांधेदुखी तुम्हाला होत असेल किंवा अजून काही स्नायू दुखत असतील तर अशा वेळी देखील हे तुम्हाला वरदान ठरणार आहे, औषधासारखं काम
करणार आहे. यासोबतच या पेंड खजूर मध्ये व्हिटॅमिन B5 म्हणजे पॅन्टोथेनिक ऍसिड नावाचा घटक आहे, ज्याच्यामुळे तुमचं तारुण्य टिकून राहणार आहे. वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरामध्ये जी एजिंग प्रोसेस असते तिच्यावर कुठेतरी लगाम ठेवला जातो. शरीराची होणारी झीज, मेंदूची होणारी झीज कुठेतरी थांबवली जाते आणि त्यांना पुन्हा नव्यानं रिजनरेट केलं जातं, रिज्युनेट केलं जातं. यासोबतच या पेंड खजूर मध्ये व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियम असल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती, लक्ष केंद्रितपणा, फोकस खूप चांगल्या प्रकारे वाढतो. सहावा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे केळी. एक चांगली पिकलेली केळी तुम्ही याच्यामध्ये टाकायचे. केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे, ज्याच्यामुळे तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. कारण पोटॅशियम सोडियमच्या ऍक्शनला काउंटरॅक्ट करतं, शरीरामध्ये जास्तीचं पाणी जमा होण्यापासून बचाव होतो. पोटॅशियममुळे रक्तदाब चांगला नियंत्रित राहतो, त्याच्यामुळे वाढलेल्या रक्तदाबाचा किडनीवर, डोळ्यावर, हृदयावर होणारा जो किंवा मेंदूवर होणारा जो त्रास आहे तो देखील कमी होण्यासाठी मदत होते. केळीमध्ये चांगल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट, चांगल्या प्रकारचे फायबर असल्यामुळे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी एकदम नंबर 1 मानलं जातं. केळीमध्ये सेरोटोनिन नावाचा घटक आहे. तुम्ही बघा, तुम्हाला भूक लागली असेल, थकवा किंवा कंटाळा, आळस आला असेल, सुस्ती आली असेल, एक केळी जर तुम्ही खाली तर लागलीच तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि मूड देखील तुमचा सुधारतो. त्याचं कारण असं आहे की विज्ञानानं असं सिद्ध झालेलं आहे की केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये सेरोटोनिन नावाचा घटक आहे. हा सेरोटोनिन मूड सुधारण्यासाठी नैसर्गिक मदत करतो. त्यामुळे केळी आपल्याला ह्या पेयामध्ये आवर्जून टाकायचीच आहे. यासोबतच केळीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणामध्ये आहेत, अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे होणार आहे ते देखील आपल्याला कमी करता येणार आहे. जे लोक मेहनतीचं काम करतात किंवा खूप चांगल्या प्रकारचा, चांगल्या क्वालिटीचा घाम येणारा व्यायाम जास्त वेळ करतात, अशा लोकांसाठी देखील केळी वरदान ठरणार आहे. त्यांच्यासाठी ते सुपर फूड मानलं जातं. आणि ज्या लोकांना वजन कमी करायचं यांच्यासाठी देखील केळी वरदान ठरते. कारण बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की केळी खाल्ल्यामुळे वजन वाढेल, शुगर वाढेल किंवा असं अजिबात नाही. केळीमध्ये असणारं जे फायबर आहे, केळीमध्ये असणारं जे कार्बोहायड्रेट आहे, याच्यामुळे पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं. तुम्ही काहीतरी फास्ट फूड, जंक फूड किंवा कृत्रिम साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा हे पदार्थ कित्येक पटीनं चांगले आहेत. शिवाय याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होणार नाहीत. शिवाय याच्यामध्ये असणारे जे इतर घटक आहेत, जीवनसत्व, खनिज, चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन आहे, चांगल्या क्वालिटीचं फॅट आहे, कार्बोहायड्रेट आहे, याचे अतिरिक्त फायदे आपल्या शरीराला आणि मनाला होणार आहेत आणि एकूण तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. नक्कीच मित्र हो, हे 6 पदार्थ कोणते कोणते? 1 अक्रोड, 4 बदाम, 2 पेंड खजूर, 2 अंजीर, 8 ते 10 काळे मनुके आणि 1 केळी, हे 6 पदार्थ. त्यामध्ये फक्त तुम्हाला केळी भिजू घालायची नाही, बाकी सगळे पदार्थ तुम्हाला रात्री भिजू घालायचे. सकाळी त्यात पाणी काढून टाकायचंय आणि बदाम आणि अक्रोडवरची साल फक्त काढायची आहे. हे सगळे पदार्थ एकत्रित मिक्स करायचे. मिक्सर मधून बारीक थोडंसं पाणी टाकून किंवा थोडंसं दूध टाकून ह्याची पेस्ट करा. अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास दुधामध्ये, दूध कोणतं घ्यायचं तुम्हाला? साय काढलेलं दूध घ्यायचं, लक्षात ठेवा. आणि ह्या दुधाला तुम्हाला थोडंसं कोमट करायचंय. कोमट टाकल्यानंतर ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिसळू द्यायचे आणि घोट 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 तुम्हाला हे प्यायचंय. सकाळचं जे पाणी पिता तुम्ही, लिंबू पाणी, सब्जा पाणी, जिरे पाणी, धने पाणी, अजून जे काय असेल ते पाणी पिल्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्हाला तुमचा व्यायाम करायचा आहे. अर्धा 1 तास जो काही व्यायाम असेल. आणि व्यायामावरून आल्याच्या नंतर अर्ध्या तासाने तुम्ही जो नाश्ता करता त्याच्याऐवजी तुम्ही हे घ्या किंवा थोडासा नाश्ता आणि हे पेय तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये दररोजच्या जर समाविष्ट केलं तर खूप चांगले जादुई परिणाम तुमच्या शरीरावरती दिसायला लागतील. हे सगळे फायदे तुम्हाला करून घेता येतील. लहान मुलं असतील तर याचा निम्मा डोस तुम्ही करा. मात्र अट एकच आहे की तुम्ही या पेयामध्ये कसल्याही प्रकारची साखर, गुळ किंवा मध टाकू नका. मध टाकायचाच असेल तर तो शुद्ध स्वरूपामध्ये तुमच्या स्वतःच्या किंवा ओळखीच्या शेतातलाच असावा, याची खात्री करा. आता काही जण विचारतील, डॉक्टर हे शुगरला चालते का? याच्यामध्ये पेंड खजूर आहे, मनुके आहेत, केळी आहे, अंजीर आहे, हे तर गोड असते. हे नैसर्गिक गोड आहे. निसर्गानं आपल्यासाठीच हे बनवलेलं आहे. आपण हे खाताना विचार करतो, परंतु फास्ट फूड, जंक फूड खाताना व सणाला पुरणपोळी खाताना किंवा बेकरीचे पदार्थ खाताना, मिठाई खाताना आपण विचार करत नाही. हिथं म्हणलं की आपण विचार करतो. असं जेव्हा जेव्हा नैसर्गिक असतं आणि आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायला लागलोय. आता जास्त चांगलं आहे म्हणून कितीही खायचं असं अजिबात करू नका. अति तिथं माती असते. हे औषध आहे, औषधासारखंच तुम्हाला ह्याला घ्यायचं आहे. ह्याच मात्रेमध्ये घ्यायचंय तरच तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे. आता काही जण म्हणतील, डॉक्टर ड्रायफ्रूट एवढे महाग आहेत, आम्हाला परवडेल का खायला गरीबाला? अहो, लोकांकडे तंबाखू खायला पैसे असतात, गुटखा, सुपारी, मावा खायला, दारू प्यायला पैसे असतात, फास्ट फूड, जंक फूड खायला पैसे असतात, हॉटेलमध्ये जाऊन 500-500, 1000-1000 रुपयाचं खायला पैसे असतात. परंतु हे नैसर्गिक खायला पैसे नसतात. दवाखान्यामध्ये खर्च करायला पैसे असतात. महागडी औषध गोळ्या, महागडे टॉनिक घ्यायला पैसे असतात. मग हे तर नैसर्गिक आहे हो, आणि खूप चांगलं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं स्वस्त आहे, विना दुष्परिणाम आहे.
आणि घरच्या घरी बनवता येणार आहे. त्यामुळे ह्याचा देखील तुम्ही विचार अजिबात करू नका. तुमच्याकडे नसेल तर 1 दिवस आड घ्या, 2 दिवस आड घ्या, आठवड्यातून एकदा घ्या, पण तुम्ही घ्या. नक्कीच तुम्हाला याचे चांगले फायदे बघायला मिळणार आहेत. नाश्त्याच्या आधी घ्या किंवा नाश्ता झाल्यानंतर घ्या. एवढंच आहे की याच्यामुळे पोट खूप चांगलं भरतं. त्यामुळे त्याच्या हिशोबाने तुम्ही नाश्ता करा किंवा नाश्ता न करता फक्त हे ड्रिंक जरी घेतलं तरी तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आता हे पेय कोणी पिऊ नये. हे पेय पिल्यानंतर याच्यातल्या काही घटकाची कुणाला काही ॲलर्जी होत असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही ते पिऊ नका किंवा तो पिण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. तर नक्कीच आजपासून दररोज सकाळी हे पेय प्यायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या नैसर्गिक टॉनिकची माहिती होईल. ते या टॉनिकचा त्यांच्या आहारामध्ये वापर करायला सुरुवात करतील. त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.